नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. बघा, मागे मी व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी बोललो होतो की सगळ्या भारतभरातून ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळीकडून लोक महाराष्ट्रामध्ये येतात, इथे रोजगार मिळवतात, इथे उद्योग उभारतात, इथे पैसा कमावतात, सक्सेस होतात. पण तेच काम आमच्या मराठी माणसाला का जमत नाही? आमचा मराठी माणूस एवढा शिकलेला आहे, एवढा संस्कारी आहे, पण तो या लोकांची बरोबरी का करू शकत नाही? ते लोक तर काही जबरदस्ती करत नाही कोणत्या गोष्टीची, पण मराठी माणूस जो आहे हा कुठे मागे पडतो मग या सगळ्यांच्या बाबतीत? तर एक महत्त्वाचं म्हणजे की मराठी माणूस या लोकांकडे बघून ईर्ष्या करतो. ॲक्च्युअलमध्ये मराठी माणसांनी यांच्या हे कसे सक्सेस होतात, हे एवढ्या दूरून येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन हे कसे रोजगार मिळवतात, कसे स्वतःचे व्यवसाय करतात, हे मराठी माणूस यांची टेक्निक शिकत नाही. मराठी माणूस यांच्या धंद्याची टेक्निक जी आहे हे आत्मसात करत नाही, यांच्याकडून काही ऑब्झर्व करत नाही, यांच्याकडून काही गोष्टी शिकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणूस जो आहे, आमचा मराठी तरुण जो आहे हा तेच ते पारंपरिक शिक्षण घेतो, तेच MA BEd DEd तेच. आणि दुसरं म्हणजे ते सगळं झाल्यानंतर मग आता त्याला नोकरी तर लागणार, मग तो त्याच स्पर्धा परीक्षेच्या नादी लागतो. आणि जे त्या स्पर्धा परीक्षेची 10-15 वर्ष तयारी करत बसतो, त्यात लिमिटेड जागा असतात त्या गव्हर्नमेंटच्या. सरकारी नोकऱ्या तर फार लिमिटेड, तुम्हालाही माहिती आहे. आणि मग ते 100,000-1000मधली एखाद्याला ती नोकरी लागते, बाकी तसेच बेरोजगार म्हणून फिरतात ते गव्हर्नमेंटच्या नावाने, मग त्या बॉम्ब मारत बसतात. पण दुसरीकडे जर मराठी माणसाने लगेच 10वी-12वी झाल्या जर व्यावसायिक शिक्षण घेतलं, जर स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस केले, तर मराठी माणूस, मी तुम्हाला सांगितलं, मागच्या वेळेस सांगितलं की तो स्वतःचा रोजगार स्वतःच तयार करू शकणार आणि 4 चौघाला तो रोजगार पण पुरवणार, स्वतःचं पण भलं करणार, कुटुंबाचं पण भलं करणार. मग त्यासाठी मराठी माणसाने काय केलं पाहिजे की हे जे महाराष्ट्रात येऊन जे लोक सक्सेसफुल झाले, एक तर त्यांच्या धंद्याची टेक्निक शिकली पाहिजे, दुसरी स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे. काही व्यावसायिक कोर्सेस सगळ्यात आधी मराठी माणसाने केले पाहिजे. प्रचंड व्यावसायिक कोर्सेस करून खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, त्या आपण लक्षच देत नाही. तर मग याच गोष्टीमध्ये मी काही तुम्हाला छोटे मोठे काही व्यावसायिक किंवा स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेसबद्दल माहिती सांगणार आहे. तर ही सिरीज आपली त्यासाठीच स्पेशल राहणार आहे बेटा. आता असेच काही स्किल डेव्हलपमेंटचे व्यावसायिक कोर्सेस जे आहे हे आरोग्य क्षेत्राशी निगडीत काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि या स्लाईडमध्ये तुम्ही सगळं बघून घ्या. मी तुमच्यासमोर काही स्लाईड तयार केलेली आहे आणि याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये माहिती, कारण एवढं सगळं डिटेलमध्ये इथे सांगणं पॉसिबल नाही, म्हणून मग जास्त डिटेलमध्ये माहिती, ज्या काही नावं दिलेली आहे, ज्या काही तुम्ही त्या सगळ्या नेटवर इंटरनेटवर जाऊन त्यांच्या वेबसाईटवर ते सगळं काही शोधा. आता हे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगणार आहे ते 10वी-12वी झाल्या तुम्ही त्या करू शकता, एक लक्षात घ्या. असं नाही मला म्हणणं की 10वी-12वी नंतर शिक्षण करणं स्टॉप करा, शिका तुम्ही जरूर, पण काही प्रोफेशनल कोर्सेस तुमच्या पाठीमागे असू द्या, समजलं? आता याच्यातला बघा, सगळ्यात पहिला आहे कोर्स भारत सरकारचे आहे, भारत सरकारच्या अंडरमध्ये हे चालणारे कोर्सेस आहे, लक्षात घ्या. तर पहिला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी जशी ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, काही डेंटिस्ट आहेत, आयुर्वेदिक आहे, तशीच एक पॅथी आहे ज्याला नॅचरोपॅथी म्हणतात. हे नॅचरल पद्धतीने रुग्णाचा जे पेशंट आहेत त्यांना बरं करण्याचं काम करतात. तर त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. या संस्थेमध्ये वेगळे छोट्या 1 वर्ष, 6 महिने, 2 वर्षाचे असे अभ्यासक्रम चालवल्या जातात, ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक संस्था आहे आणि त्याचं नाव आहे ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स. हा 10वी आणि 12वी झाल्यानंतर असिस्टंटचा कोर्स आहे. 10वी-12वी झाल्यानंतर हा कोर्स करता येतो. विशेष म्हणजे जर तुम्हाला एंट्रन्स देऊन जर या कोर्सला नंबर जर तुमचा लागला तर तुम्हाला गव्हर्नमेंट 8,000 रुपये महिना देते. तुम्हालाच स्वतःला शिकायसाठी सरकार 8,000 रुपये महिना देते. आणि तुम्ही जर हा मधातून कोर्स सोडला तर तुमच्याकडून दंड पण घेतला जातो. तर त्याच्या पण बद्दल ही माहिती आहे सगळी, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता हे कोर्सेस, या ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार? तर बघा, सगळ्यात काय शिकाल तुम्ही तर सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे वाचून घ्या व्यवस्थित. या सगळ्या याची मी एक PDF पण सेंड करणार आपल्या या चॅनलवरती, तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळं तुम्ही पण जे 10वी-12वीचे माझे विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यासाठी तर कामात आहेच, किंवा जे बाकीचे जे आहेत त्यांनासुद्धा हे तुम्ही पाठवा, ठीक आहे. तर बघा काय शिकाल तुम्ही? निसर्गोपचार, तत्वज्ञान, मसाज थेरपी, शरीरशास्त्र, क्रियाशास्त्र, योग, जलोपचार, हायड्रोथेरपी म्हणतात त्याला, मस्तिकापचार, मड थेरपी, आहार पोषण, उपवास चिकित्सा, चुंबक चिकित्सा, चंग चिकित्सा, ॲक्युपेंचर, फिजिओथेरपी, क्लिनिकल प्रोजेक्शन, नर्सिंग,
इंग्रजी संवाद कौशल्य, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे. मग काहीतरी हे तेच ते शिकल्यापेक्षा बेटा मला असं वाटते की आपला जो मराठी पोरगा आहे तो मागे नको पडायला बेटा. मी एक मराठी माणूस आहे, ठीक आहे. मी पण एक प्रोफेशनल कोर्स, एक व्यावसायिक कोर्स केला म्हणून कुठेतरी मला आज त्याचं फळ भेटलेलं आहे. समजलं का? मी काय केलं 10वी-12वी नंतर ते सगळं मी तुम्हाला एखाद्या वेळी नंतर सांगणार. पण एखादा कोर्स असू द्या तुमच्यासोबत, हा व्यावसायिक कोर्स जो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर, जगाच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेले तर तुम्ही उपाशी मरणार नाही, स्वतःचा व्यवसाय चालू करू शकणार. तर असे हे कोर्सेस आहे. आता इथं हे सगळे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला कुठं कुठं नोकरीच्या संधी आहेत ते पण सांगितलेलं आहे बघा. हा अभ्यासक्रम केले विद्यार्थी निसर्गोपचार, रुग्णालय, वेलनेस सेंटर या उद्योगात सहाय्यक म्हणून काम करू शकतात. आधी तर सहाय्यक, नंतर मग तुम्ही स्वतःच तिथं मेन थेरपिस्ट म्हणून काम करू शकता. तर असे हे कोर्स आहे बाळा. एक छोटासा हा व्हिडिओ माझ्यातर्फे होता आपल्या मराठी माणसाला आधार द्यायसाठी, आपल्या मराठी माणसाला आत्मविश्वास देण्यासाठी, त्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता. असे छोटे मोठे व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणत जाईल. तर आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.